महाराष्ट्रात महायुतीला झटका की महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, मात्र महाराष्ट्रात लोकसभेसाठी काटोकी टक्कर. सी वोटर आणि पोलस्टार्टच्या सर्वेत महाविकास आघाडीची चलती, तर रिपब्लिक, चाणक्य आणि एनडीटीव्ही जन की बातच्या सर्वेत महायुतीचा बोलबाला. लोकसभा निवडणुकीत 60 टप्प्यांचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार देशात येईल असं म्हटलं आहे. पण महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे. निवडणुकीचे जसे संमिश्र अंदाज होते तसेच अंदाज एक्झिट पोलमध्ये देखील पाहायला मिळत आहे. TV9 पोलस्टार्टने महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे चाणक्य आणि जन की बातच्या सर्वेत महायुतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार या दिग्गज नेत्यांसोबतच भाजपचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता कोणाच्या पारड्यात किती जागा पडणार याकडे लक्ष लागेल. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा मिळाल्यात यावरही एक नजर टाकू. ABP न्यूज सी वोटरच्या सर्वेनुसार महायुतीला 24 जागा तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळत आहेत. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी होतोय. TV9 पोलस्टार्टच्या सर्वेनुसार महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळत आहेत. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येतोय. रिपब्लिकच्या सर्वेत महायुतीला तब्बल 30 ते 36 जागा दाखवण्यात आल्यात, तर महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. न्यूज 24 आणि चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 33 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 15 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीटीव्ही इंडिया आणि जन की बातच्या सर्वेत महायुतीला तब्बल 34 ते 41 जागा दाखवण्यात आल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 9 ते 16 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलं आहे. महाराष्ट्रात कोणाच्या किती जागा येणार आणि कोणाला पराभवाची धूळ चाकावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. तुमचा अंदाज काय? तुम्हाला एक्झिट पोलवर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.